ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। एका ताईंनी अनुभव शेअर केला, पण त्यांनी गावाचं नाव किंवा त्यांचं नाव सांगू नका असं बोललेत. तर ताई म्हणत होते की आई वडील त्यांच्या आईंच्या मार्गात असल्यामुळं 6वी-7वी पासूनच त्या आईंच्या मार्गामध्ये होत्या. आणि तर त्या त्या म्हणतात की खरं त्यावेळी काय मी म्हणजे खऱ्या अर्थाने मी या 1 वर्षातच मार्गामध्ये आले असं म्हणायला हरकत नाही म्हणतात. कारण त्यावेळेला फक्त घरचे सांगतात म्हणून बालोपासना वगैरे करणं एवढंच काय ते होतं. आणि म्हणजे असं कधी मला स्वतःला अनुभव आला आहे, मला प्रचिती आली आहे म्हणून मी खूप श्रद्धेनं आईंच्या मार्गात आहे असं काही नव्हतं म्हणतात. फक्त करायचं म्हणून करत होते. 10वी गेल्यानंतर खूप अभ्यास केलेला होता म्हणतात. असं वाटत होतं 90 अबोव्ह मार्क्स मिळतील. अशा पद्धतीनंच खूप छान अभ्यास केलेला होता. बालोपासना पण चालू होती म्हणतात. पण मार्क्स म्हणतात मला 85% 85% मला मार्क्स मिळाले आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना 90च्या वरती मार्क्स मिळाले म्हणतात. आणि मग त्यामुळं मला खूप वाईट वाटलं म्हणतात. सगळ्यांना चांगले मार्क्स आणि मला 85% मार्क्स. तर त्यामुळं मला वाईट वाटलं आणि मी त्यावेळेला आईंना बोलले म्हणतात. मी आईंच्यावर नाराज झाले म्हणतात. मला असं वाटलं की मग मी बालोपासना करते तरी मला असं का? मी आईंना बोलले म्हणतात, "मी इथून पुढं बालोपासना करणार नाही, काहीच करणार नाही." आणि मी तसंच केलं म्हणतात. मी त्यानंतर सोडूनच दिलं. बालोपासना वगैरे सगळं सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं म्हणतात. मग 11वी वगैरे ते सगळं ऑनलाईनच सगळं चालू होतं. 12वीत मात्र ऑफलाईन एक्झाम होती म्हणतात. आणि मी त्यावेळेला आईंना बोलले म्हणतात की तुम्ही त्यावेळेला मला बालोपासना करून, अभ्यास करून मला सगळ्यांपेक्षा मार्क्स कमी आणले. आता मी यावेळेला अभ्यास करणार, बालोपासना खरं करणार नाही आणि 90 अबोव्ह मार्क्स मिळवून दाखवणार. मला 90च्या वरती मी मार्क्स मिळवून दाखवणार बालोपासना न करता. हे मी आईंना बोलले म्हणतात. म्हणजे गुरूंची परीक्षा की नाही करता मी करणारच नाही आणि अभ्यास करणार आणि तुम्हाला दाखवून देणार की 90च्या वर्क्स मी मार्क्स मिळवून दाखवणार. तसं तर झालंच नाही म्हणतात. ज्याला मार्क्स आले त्यावेळेला मला 80% मार्क्स मिळाले. म्हणजे 10वीत 85% होते. यावेळेला 12वीत मला 80 मिळाले म्हणतात. 5% कमीच मार्क्स मिळाले. पण तरीसुद्धा मला कळलं नाही म्हणतात की म्हणजे काहीतरी आपण गुरुमार्ग सोडला आहे वगैरे ह्या गोष्टी त्यावेळेला पण त्यांच्या काही लक्षात आलं नाही. त्याच्यानंतर पण 3 वर्ष मी काहीच करत नव्हते म्हणलं. मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं म्हणजे मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं म्हणलं. त्याच्यानंतर पण मार्क्स कमी-कमीच येत होते. पण तरीसुद्धा काही बालोपासना नाहीच. आई अधेमध्ये म्हणायची, "जात जा मंदिरमध्ये, बालोपासना करत जा." पण मी काही करायची नाही म्हणतात. पण ग्रॅज्युएशन त्यांनी नंतर सांगितलं ते, मी हे आधी सांगायला लागले. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, त्या दरम्यान म्हणतात मी बालोपासना सुरू केली म्हणतात. ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये मी बालोपासना सुरू केलेली होती म्हणतात. म्हणजे 2-3 वर्ष गॅप पडला, पण नंतर सुरू केलेली होती बालोपासना. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर त्या काळात बालोपासना सुरू केली आणि त्याचा परिणाम नंतर तो दिसला. म्हणजे मग बालोपासना सुरू केली आणि त्या काळामध्ये CETची एक्झाम दिली म्हणतात मी ह्याच्यासाठी लॉला ॲडमिशन घेण्यासाठी. तर त्या CETची एक्झाम दिलेली होती. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं होतं आणि त्या काळात एक लग्न आलं म्हणतात घरी आणि लग्नाला मी गेले. लग्नावरून आले म्हणतात आणि अचानक ना दाढ दुखायला लागली म्हणतात. तर घरचे उपाय काहीतरी लवंग धरणं वगैरे मिठानं हे करणं, हे केले म्हणतात. पण काही कमी येईना आणि एकदमच जास्त ते सुजलं म्हणतात. आणि मग घरचे बोलायला लागले की नाही गं दवाखान्यात जायला पाहिजे. तर मग दवाखान्यात गेलो आणि तिथं समजलं की ऑपरेशन करावं लागेल. का तर अक्कल दाढ आलेली आहे आणि ते काढावं लागेल ऑपरेशन करून. आणि मग म्हणतात मी इतकी घाबरले आणि बालोपासना त्याआधी थोडी सुरू केलेली होती.
आणि हा प्रसंग आणि मग खूप जास्त दुखायला लागलं म्हणतात आणि खूप मला ते ऑपरेशन केल्यानंतर खूप मला म्हणजे मी कधीच आजारी पडत नव्हते म्हणतात. मला ते खूप त्रासाचं वाटलं आणि खूप त्रास झाला म्हणतात मला. खूप दुखत होतं. मी खूप रडले म्हणतात आणि मग ऑपरेशन करून आणल्यानंतर झोप येईना म्हणतात. घरी आल्यानंतर झोपायचा प्रयत्न करत होते. लिक्विड वगैरे असंच खायचं असतंय तर झोप येत नव्हती अजिबात. ह्या कुशीवरून त्या कुशीवर आणि दुखत होतं. तर मी काय केलं म्हणतात टेरेसवर गेले आणि बालोपासना लावली. बालोपासना लावली आणि बालोपासना झाल्यावर जरा गुंगी यायला लागली म्हणतात मग. आणि मी आले आणि दीड तास झोप येत नव्हती. पण बालोपासना झाल्यानंतर मला 1 पाऊण तास मी अगदी व्यवस्थित झोपले म्हणतात. आणि मग नंतर उठल्यानंतर मोबाईल बघितला आणि तुमचा व्हिडिओ दिसला म्हणतात अनुभवाचा पहिल्यांदाच आणि मी तो अनुभव ऐकला म्हणतात आणि त्याच्यानंतर मी तुमचे बरेचसेच अनुभव जे शेअर केलेले होते ते अनुभव ऐकत गेले. खूप छान वाटलं म्हणतात आणि बालोपासना मग रोजच्या रोज माझी सुरू झाली. त्याच्या आधीच सुरू होती. पण ती फक्त टी व्हीवरती असंच लावत होते म्हणतात. एवढंसं काही लक्ष असायचं असं नाही. असंच टी व्हीवरती हे. त्याच्यानंतर 8 दिवस मध्ये गेले. दाताची सूज वगैरे ते दाढेची कमी आली. दाखवून आलो परत. तर ते अगदी व्यवस्थित सगळं आहे ते सांगितल्यानंतर बरं वाटलं. त्याच्यानंतर म्हणतात तो टर्निंग पॉईंट असेल म्हणतात. त्याच्यानंतर रोजच्या रोज बालोपासना म्हणजे सुरू केली. त्या काळातच म्हणतात CETची जी एक्झाम दिलेली होती त्याचा रिझल्ट पण आला म्हणतात आणि त्यावेळेला म्हणजे बालोपासना सुटली ज्या वेळेला त्याच्यानंतर 80% मार्क्स 12वीला. त्याच्यानंतर पण मार्क्स कमीच होते. बालोपासना परत सुरू केली पण ती इतकीशी नव्हती. पण ज्या वेळेला सुरू केली त्याच्यानंतर CETमध्ये मार्क्स 90च्या वरती. तर हा म्हणजे हे त्यांनी नाही सांगितलं पण मी अनुभव ऐकताना मी ते मी हे केलं की ज्यावेळेला सुटली बालोपासना 12वीमध्ये 10वीमध्ये 12वीत 5% कमी. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत पण मार्क्स कमीच. पण ग्रॅज्युएशनच्या दरम्यान त्यांनी बालोपासना परत सुरू केली आणि ग्रॅज्युएशन CET दिली. तर त्यावेळेला बालोपासना चालू होती त्यांची. इतकीशी म्हणजे अगदी निष्ठेनं नाही पण चालू होती. तरीसुद्धा मार्क्स मग खरं सेवा होती ना चालू तर मार्क्स CETमध्ये 90च्या वरती. हा गुरुसेवेचा परिणाम. तर मग त्या म्हणतात की 90च्या वरती मार्क्स मिळालेले होते. तर मग मला वाटत होतं की गव्हर्नमेंट कॉलेजला मिळावं आणि त्या काळात मग म्हणतात मी उपासना वाढवली. मला लॉला ॲडमिशन पाहिजे होतं पण एवढे चांगले मार्क्स मिळाले तर मला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळावं असं माझी इच्छा होती म्हणतात. मग मी उपासना वाढवली म्हणतात. नामस्मरण 1.5 तासाचं नामस्मरण मी सुरू केलं म्हणतात आणि 1.5 तासाचं नामस्मरण सुरू केलं आणि चरित्र वाचन आईंचं चरित्र वाचन पण सुरू केलं म्हणतात. चरित्र वाचन असं की पारायण केलं मी म्हणतात. 1 आठवड्यात पूर्ण आईंचं चरित्र हे करायचं. मग 7वा उल्हास चालू झालेला होता म्हणजे त्या दरम्यान म्हणतात मी मंदिरात गेले. म्हणजे एवढे वर्ष तर गेले नव्हते. बालोपासनेला आधी जात होते पण गेले नव्हते. तर मी गेल्यानंतर तिथल्या काकूंनी ओळखलं की बालोपासनेला येत होती ते आणि मी बोलले म्हणजे मी गेले आणि त्या माझ्याशी बोलल्या म्हणतात आणि त्या बोलताना मला बोलल्या म्हणतात बाळा आता रोज येत जा हां उपासनेला नियमित येत जा. आणि मला गहिवरून आलं म्हणतात का तर त्या काळात चरित्र वाचन पण चालू होतं आणि तर नामस्मरण 1.5 तासाचं सुरू केलेलं होतं. गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळायला पाहिजे वगैरे ही इच्छा होती. तर मग ते असं वाटलं की मला म्हणतात आईच मला असं बोलायला लागलेले आहेत. म्हणजे बाळ आता तू नियमित उपासना कर हां हे आईच सांगायला लागल्यात असं मला वाटलं म्हणला आणि मला एकदम गहिवरून आल्यासारखं झालं. तिथून आले म्हणतात आणि 7वा उल्हास त्या दिवशी मी वाचायला घेतला
आणि 7वा उल्हास मी वाचला म्हणतात आणि उल्हास म्हणजे पारायण संपलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ग्रुपवर मेसेज आला म्हणतात की अनुग्रहाला जाण्यासाठी कोण कोण असेल उत्सुक तर त्यांनी नावं हे करा. माझे बाबा जाणार होते म्हणतात अनुग्रहाला. तर आई बोलली, "तू पण जा बाबांसोबत अनुग्रहाला." पण मी सेवेला नियमित जात नव्हते म्हणतात. तर मग माझं नाव कसं घेतील? तरी पण आई बोलली, "मी बोलते काकूंशी." म्हणून आईनं बोलली म्हणतात काकूंना की तिचं नाव घ्या. मग काकू बोलल्या, "बरं मी घेते, पण तिनं नियमित उपासनेला, सेवेला आलं पाहिजे." तर "हो येईल" असं ते सांगितलं आणि मी त्याच्यानंतर म्हणतात नियमित उपासनेला आजपर्यंत जाते म्हणतात. दर रविवारी मी भजनाला जाते. बालोपासनेला नाही जमत, पण भजनाला मी नियमित जाते म्हणतात दर रविवारी. तर त्याच दिवशी म्हणजे पारायण संपलं आणि त्याच दिवशी अनुग्रहासाठी नाव त्यांनी हे झालं आणि अनुग्रहाला माझं म्हणतात गुरुवारीच अनुग्रहाला नाव म्हणजे गुरुपौर्णिमेला अनुग्रह मिळाला म्हणतात आणि मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली होती म्हणतात. गुरुपौर्णिमेला अनुग्रहाला जाण्याच्या आदल्या दिवशी कॉलेज जे सिलेक्ट करायचे होते, तर मी सगळे चांगले गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट केलेले होते म्हणतात आणि एक होतं म्हणतात जे मला माहिती नव्हतं म्हणजे ऐकण्यात असेल पण मी कधी बघितलेलं नव्हतं. ते कॉलेज पण माझ्या एकदम निदर्शनास आलं. आईंचं मंदिर तिथून म्हणतात फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आता त्यांनी सांगू नका नाव वगैरे बोललेत म्हणून मी सांगत नाही आहे. तर 10 मिनिटावर आईंचं मंदिर आहे म्हणतात तिथं आणि तर ते पण कॉलेज मी ॲड करू का आईला बोलले. तर आई बोलली कर. तर मग मी ते पण कॉलेज ॲड केलं म्हणतात आणि मग मी गेले म्हणतात सगळं हे करून अनुग्रहाला गेले. अनुग्रहावरून आले तर लिस्ट लागलेली होती म्हणतात. तर मी पहिल्या लिस्टमध्ये बघितलं तर माझं नाव नव्हतं. मग कुणालाही वाटतंय की 90%च्या वरती आपल्याला एवढे छान मार्क्स मिळाले तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच मिळावं. तर पहिली लिस्टमध्ये नाव नाही लागलेलं होतं आणि मग मी दुसऱ्या लिस्टची वाट मग ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं म्हणतात लगेच नाही हे होत. मग मी दुसऱ्या लिस्टमध्ये येईल म्हणून दुसऱ्या लिस्ट हे केलं. मग दुसऱ्या लिस्टमध्ये पण नाही लागलं. मग थोडंसं हे झालं आणि नंतर मग तिसरी लिस्ट लागली. तिसरी लिस्ट लागण्याच्या आधी ज्या दिवशी लागणार त्या दिवशी मी पहाटे 4 वाजता उठून नामस्मरणाला बसलेले होते म्हणतात. 1 तासाचं नामस्मरण केलं आणि तिसरी लिस्ट बघितली म्हणतात. तिसऱ्या लिस्टमध्ये पण नाव नाही आलं माझं. खूप रडले म्हणतात. 10वीचंच ते आठवलं की आईंनी त्यावेळेला पण असं केलं की मी अभ्यास करत होते, बालोपासना करत होते, तरीसुद्धा मला सगळ्यांपेक्षा कमी मार्क्स आणले. आणि आत्ता पण म्हणजे मी सेवा करते, उपासना करायला लागले, तरी पण माझं तिसऱ्या लिस्टलासुद्धा नाव नाही आलं. मग खूप वाईट वाटलं. रडले मी खूप. पण ह्या वेळेला श्रद्धा होती म्हणतात. त्यावेळेला श्रद्धा नव्हती, मॅच्युरिटी नव्हती. पण ह्या वेळेला त्यांची श्रद्धा वाढलेली होती. त्यामुळं त्यांनी उपासना सोडीन हे आईंना नाही हे केलं. पण त्या दिवशी संध्याकाळी हे कळलं म्हणतात की एक स्पॉट राउंड म्हणून असतोय. तो 4था राउंड असतोय आणि तो स्पॉट राउंड असतोय. म्हणजे ते कॉलेजवर डायरेक्ट जायला लागते आणि तिथं जे पण स्टुडंट आलेले असते ते मार्क्सनुसार तिथं सिलेक्शन होतं आहे. तर मग मी त्या राऊंडला जायचं ठरवलं म्हणतात. ज्यावेळेला तिथं गेलो म्हणतात तर मंदिरात आधी गेले म्हणतात मी तिथं. 10 मिनिटावरच मंदिर आहे म्हणतात तिथून. तर मंदिरात आधी मी मैत्रिणींसोबत गेले आणि मंदिरातून म्हणतात डायरेक्ट मग मी तिथं त्या कॉलेजवरती गेले. मंदिरातून निघताना असं वाटायला लागलं मी आईंना मागितलं नाही म्हणतात खरं की माझं सिलेक्शन होऊ दे वगैरे. मी फक्त जाऊन मंदिरात पाया वगैरे पडून हे केलेलं होतं म्हणतात. पण निघताना मला आशा होती म्हणतात. मंदिरातून बाहेर आले त्यावेळेला मला आशा होती की एक होप होतं की इथं माझं सिलेक्शन होईल. पण तिथं गेले आणि 70-75 मुलं-मुली होती म्हणतात आणि ते बघितल्यानंतर मग असं वाटलं बापरे! आता इथं नाहीच आपलं काही सिलेक्शन होणार नाही.
आधी कास्टमधले ते वगैरे त्यांचंच हे झाल्यानंतर ओपन कॅटेगरीचं हे करणार होते. सगळे उठून चालले म्हणतात. का तर 20-30 सीट आणि 75 मुलं. सगळेजण उठून चालले. माझ्या समोरचे दोघं-चौघं चालल्यानंतर मलाही असं वाटायला लागलं की बास जाऊ दे, आपण जाऊया. पण सेवा सोडायची असं काही हे नाही. पण तुम्हाला सांगू म्हणतात 4थ्या नंबरला माझं नाव आलं आणि खूप आनंद झाला म्हणतात. एवढं कष्ट केलेलं असतं, एवढे चांगले मार्क्स आणलेले असतात, तर प्रत्येकाला आशा असते की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमधनं ॲडमिशन मिळावं आणि माझं 4थं नाव आलं. खूप छान वाटलं म्हणतात. खूप सुंदर अनुभव होता माझ्यासाठी तो. त्या म्हणत होत्या की तुम्हाला सांगू हा 20 वर्षानंतरचा जो काळ असतोय, त्या काळामध्ये उपासना असेल, नामस्मरण खूप जास्त असलं पाहिजे. आणि त्या काळात उपासना आणि नामस्मरण असेल ना, तर आपण वाईट संगतीमध्ये अडकत नाही. त्याच्यासाठी खूप जास्त नामस्मरण पाहिजे. का तर खूप चंचल करणारे दिवस असतात हे. मन चंचल करणारे, वाईट संगतीमध्ये अडकवणारे हे दिवस असतात. 20 वर्षानंतरचे जे शिकता येत आता, त्या सगळ्या मी स्टुडंट्सना सांगू इच्छिते म्हणतात त्या, की ह्या काळात उपासना खूप झाली पाहिजे. त्या काळात नामस्मरण जास्तीत जास्त झालं पाहिजे. का तर माझंही असं होतं म्हणतात. 1-2 मैत्रिणी अशा होत्या की ज्यांच्या संगतीला लागून मी दुर्गतीलाच गेले असते. पण आधीपासून बालोपासना तोडकी-मोडकी का उपासना असेना, पण ती चालू होती त्यांची. आणि आई-वडिलांची पण उपासना. त्यामुळं वाईट संगतीत त्या अडकल्या नाहीत म्हणतात त्या. पण ह्या काळात वाईट संगतीत अडकलो ना, तर खूप नुकसान आहे. आजकाल आपण बघतोयच बऱ्याच गोष्टी. काही वेळेला खूप मुलं चांगली शिकतात. आता आपण बरेच हे बघतोय, व्हिडिओ बघतोय की बापरे! ऐकलं तर हे एवढे सुशिक्षित, एवढे शिकलेली मुलं-मुली हे असले प्रकार करायला लागलेत. नवरा बायकोला मारून टाकतोय, बायको नवऱ्याला मारून टाकते. म्हणजे अगदी सुशिक्षित, अगदी शिकलेली, पैशासाठी. हे जे आहे ना, ह्या गोष्टी आपण नाही करणार किंवा ह्या गोष्टीतून आपण वाचणार कधी आपण उपासनेमध्ये किंवा गुरूंच्या मार्गामध्ये असेल तर. त्यांना हेच सांगायचं आहे की हा जो पिरियड आहे ना, ह्याच्यामध्ये खूप सावध असायला लागते. जर चांगले संस्कार, चांगलं मनावर संस्कार घडायचे असतील ना, तर उपासना आणि गुरुमार्ग असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती मी SG लाईफ अँड रूल्सवरती पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्या ह्याच्यावरती पण त्यांनी हा अनुभव शेअर केला आणि त्याच्यात त्या बोलल्या ना, तर तेच म्हणजे मी पण तेच सांगणार होते त्या व्हिडिओमध्ये. हा खूप महत्त्वाचा काळ आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अगदी व्यवस्थित जीवन ह्या काळामध्ये जर तुम्ही चांगल्या संस्कारांनी घडत गेला ना, तर आयुष्यभर ते संस्कार कायम चांगले राहतात मनावर. पण ह्या काळामध्ये चुकीच्या संगतीमध्ये जर अडकलं, तर मात्र पुढचे सगळे दिवस सगळे बेकार होत जातात. का तर त्या काळात झालेली चूक खूप काळपर्यंत निस्तरायला लागते. तर त्यामुळं खूप त्या काळामध्ये उपासना आणि नामस्मरण खूप जास्त वाढवा, असं माझं सांगणं आहे, असं ताई म्हणत होत्या. आणि म्हणत होत्या की तुमचे व्हिडिओ खूप इन्स्पायर करतात, इन्स्पिरेशन देतात तुमच्या चॅनलच्या नावाप्रमाणेच. तर हे काही माझं ह्यात काहीच नाही आहे. हे फक्त मी एक माध्यम आहे. हे आई करवून घ्यायला लागलेल्या आहेत. त्यांच्या आईंच्या कृपेने कृष्ण स्वतः हे सगळं चालवायला लागलेले आहेत त्यांनीच. तर माझं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. पण तुम्ही बोलताय ह्याच्यासाठी, म्हणजे मी काहीच नव्हते. तर त्यांच्या चरणाच्या कृपेनं तुमच्यासारखे चांगली लोकं मला हे शब्द बोलतायत. तुमच्यासारखी चांगली लोकं, खूप चांगली लोकं आयुष्यात आलेले आहेत. तर ह्याच्यासाठी मी ह्याच जन्मी नाही, जन्मोनजन्मी आईंची ऋणी राहणार आहे. तर असेच सगळ्यांना छान अनुभव येऊ देत. अनुभव आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.